आहेत हात उंचावून महायुतीचे दोन्ही पक्षाचे झाले किती आहेत? एवढेच, बाकी सगळे मतदार आहेत. महायुतीचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पण आले. भारतीय जनता पार्टी शिवसेना हा आता मला सांगा, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते किती आहेत बूथ अध्यक्षासहित? छान. ही गोष्ट मी तुम्हाला मुद्दामून का सांगतोय की येणारी 20 तारीख ही अत्यंत महत्वाची आहे. आपले लाडके पालकमंत्री हे आत्ताच 8 वाजता सावंतवाडीतून मुंबईला जायला निघाले. गेले 2 दिवस ते ह्या विधानसभेतील सर्वच्या सर्व महायुतीचे पदाधिकारी असतील, सर्व सरपंच असतील, यांच्याशी 1 to 1 बोलतायत. ही निवडणूक ही आपल्यासाठी महत्वाची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की कार्यकर्ता म्हणून आपण अनेक निवडणुका हे लढलेलो आहोत. जिंकायचं कसं हे तुम्हा सर्वांना योग्यरित्या माहिती आहे. आताची जी लोकसभेची निवडणूक झाली, एक कार्यकर्ता म्हणून आपण जे स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न पूर्ण झालं. कमळ या चिन्हावरती आपल्याला आपले लाडके खासदार सन्माननीय राणेसाहेबांच्या रूपाने मिळाले. त्यामध्ये महायुतीचा सर्वात मोठा आणि महत्वाचा वाटा होता. तशाच पद्धतीचं आपल्याला 20 तारखेला त्याच जोशाने आपल्याला 20 तारखेला काम करायचंय. सर्वांनी संघटित होऊन आपापल्या बूथवरती आपापले टार्गेट सेट करून हे यश गाठायचंय. हे का महत्वाचं आहे ते गोष्ट लक्षात घ्या. 2029 ची वाट ही 2024 मधनं जाणार आहे. या देशाचं नेतृत्व करणारे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. आपल्याला देवेंद्रजींचे हात बळकट करायचे आहेत. आपल्याला महाराष्ट्राचे जे महायुतीचं सरकार आहे त्यांचे हात बळकट करायचे आहेत. तर आपल्याला महायुतीचे लाडके उमेदवार सन्माननीय दीपकभाई केसरकर यांना परत एकदा चौथ्यांदा या विधानसभेमध्ये पाठवायचंय. आपण सर्वजणच जाणता की मागील वर्षांमध्ये किती कामं झाली की नाही झाली. ही का झाली तर आपल्याला आपण सत्तेत होतो का 2019ला? गोष्ट लक्षात घ्या. ती 2.5 वर्ष ही आपली वाया गेली हे सर्वांना तुम्हाला पण माहिती आहे. पण त्या 2.5 वर्षानंतर जो काही उठाव झाला त्यात सन्माननीय दीपकबाई यांचाही फार मोठा हात होता. आपले लाडके पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी तर त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठा पुढाकार घेतलेला होता. आणि त्यानंतर आपण बघितलं की किती मोठी कामं ही आपल्या प्रत्येक गावात वाडी वस्त्यावरती झाली. ते दिवस आपल्याला परत हवे आहेत की नको आहेत? त्या गोष्टीसाठी सर्वांनी एकत्र होऊन, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, शिवसेनेचा कार्यकर्ता असेल, RPI गट असेल, या सर्वांनी किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल, या सर्वांनी एकत्र येऊन बूथ टू बूथ टार्गेट करून ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे. मी परत एकदा सांगतो, हे अत्यंत महत्वाचं आहे. 2029 ची वाट ही या निवडणुकीतून जाते आणि त्यासाठी मला माहिती आहे की माझा प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. मला एक गोष्ट माहिती आहे की अत्यंत संघर्षातून हे कार्यकर्ते तयार झालेत. प्रतिकूल परिस्थिती असू दे, अनुकूल परिस्थिती असू दे, सत्ता असू दे नसू दे, ह्या कार्यकर्त्यांनी संघर्षाची वाट चालत विचारांना मानणारा हा कार्यकर्ता तयार झालेला. आणि तो विचारांना मानणारा कार्यकर्ता आपल्या नेतृत्वाचं 100% ऐकणार. आपल्यापैकी किती जण माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं नेतृत्व मान्य करतात? लक्षात घ्या. त्यांनी जेवढ्या बैठका घेतलेल्या आहेत, प्रचंड वेळ दिलेला आहे. आपल्याला परत एकदा जे आपण मे महिन्यात केलं ते आपल्याला या 20 तारखेला घडवायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हालाही माहिती आहे, जर आपण प्रत्येक आकडेमोड जर केली
तर विक्रमी असं मताधिक्य हे इकडनं मिळतं. विक्रमी. मला तर असं वाटतं की ह्यातले जे बूथ आहेत ह्यातले समोरच्यांना 20 ते 30 अशीही मतं राहणार नाहीत जर तुम्ही ठरवलं तर. त्यामुळे परत एकदा सर्वांना विनंती आहे की 20 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासहित येणाऱ्या ह्या 10 दिवसामध्ये घराघरापर्यंत पोहोचून बूथवरती सक्षम असं काम करून आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि तो इतिहास या माऊली